नमस्कार मैत्रिणींनो, तर बरेच दिवसानंतर ना मी आज काहीतरी तुम्हाला रेसिपी दाखवते. म्हणजेच पौष्टिक चटपटीत अशी काहीतरी रेसिपी बनवूयात असं माझ्या डोक्यात होतं. म्हटलं चला आज बनवूनच दाखवूयात. तर मी सगळ्या होत्या ना तेवढ्या डाळी घरातल्या थोड्या थोड्या घातल्या होत्या आणि त्यातमध्ये एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं ठरवलं. म्हणजे मिरची मी एक घातली होती कारण ती तिखट अजिबात नव्हती. तिखट नसल्यामुळेच मी ते एक घातली होती आणि ते सगळं थोडं थोडं टाकून आणि त्यातलंच भिजवलेलं पाणी मी घालून हे बारीक असं मिश्रण केलं होतं. म्हणजे खूप बारीक नाही पण थोडंसं रवाळ असं केलं होतं. माझ्या डोक्यात होतं की याचे आप्पे बनवावेत किंवा नाही झालं तर थोडंसं डोसा टाईप असं काहीतरी बनवावं म्हणून मी मिक्सर थोडंसं मोठं केलं होतं. सगळं पीठ मी एक एक करून असं बारीक करून घेतलं. बघा फायनली असं काहीतरी पेस्ट झाली होती या पिठाची आणि त्यामध्ये थोडंसं चव लागण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये थोडासा मसाला घातला, मीठ घातलं आणि हे सगळं मिक्सर मी बारीक करून घेतलं. तर मिक्स करून झाल्यानंतर म्हणलं चला माझं फायनल आता ठरलं की याचे आप्पे बनवता येतील कारण आप्पे खूप छान बनतील आणि मुलंही आवडीनं खातात. मी यामध्ये कांदा घातला नव्हता, तुम्ही कांदा टोमॅटो घालू शकता पण तसं मी थोडं खाताना काढून टाकतो म्हणून मी यात कांदा आणि टोमॅटो घातलं नव्हतं. थोडंसं तेल घातलं भांड्यामध्ये आणि थोडंसं असं सोडून घेतलं. जास्त फुल्ल भरून नाही घालायचं म्हणजे ते फुगून वरती येतं आणि मग ते भाजत नाही व्यवस्थित. आणि यामध्ये मी सोडा अजिबात घातला नव्हता. याला 5 ते 7 मिनिट असंच मी भाजू दिलं. छान असं भाजल्यानंतर बघा मी याला परतून घेतलं. लगेच असं पटकन हे परतलंही. खूप सुंदर असं आहे म्हणजे याला कलरही आला होता. म्हणजे कोथिंबीरमुळे खूप छान सुंदर दिसत होतं. तुम्हाला दिसतच असेल की ती आतून खूप छान आणि जाळीदार वगैरे असे झाले होते आणि माझ्या लेकाला तर ते खूप आवडलं. उठल्यानंतर त्यानं ते आवडीनं खाल्लं आणि आता कॅमेरा दिसला की असं काहीतरी त्याचं चाललंय बोलायचं. बाय बाय.